हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे अगदी छान, सुंदर आणि मजेत असाल. तर मी आलेली आहे मॉर्निंग वॉकसाठी आणि आज गावामध्ये खूप सारे कामं आहेत, त्याच्यामुळे फटाफट आवरून मला सोबत जायचं आहे. तिचा नऊवार, बँगल्स आणि अशा बऱ्याच काही गोष्टी घेण्यासाठी. त्यात पाऊसही खूप आहे, तर इथं खूप गर्दी आहे. तोपर्यंत म्हटलं चला आपण बँगल्स घेऊन येऊया. मग बेबो आणि मी इथे बँगल्स घेऊन आलो. तर तिला रेड आणि ब्लॅक बँगल पाहिजे होतं. मग ते आता तिथनं घेतला. तर पावसाचं वातावरण बघताच तिला असं वाटलं की आई चल आपण पाववडा किंवा बटाटवडा खाऊ. तर तिच्यासाठी हा मी पाववडा घेतलेला आहे. आणि तसंच रिक्षासाठी वेळ होता, तर म्हटलं चला शेजारीच आपल्या यशवंतराव महाराजांचं मंदिर आहे. एव्हाना मी यात्रेमध्येच जाते, इतर वेळेला माझं जाणं होत नाही, पण आज बाबांना मला बोलवायचं होतं म्हणून मग आम्ही दोघी इथे महाराजांच्या मंदिरामध्ये आलो. आमच्या सटाण्याला यशवंत नगरी म्हणूनही ओळखलं जातं, कारण हे आमचं आदिदैवत म्हणता येईल. आमचं यशवंतराव महाराज, आमचा सटाण्याचा, आमच्या यशवंत नगरीचा जीव, हे आमचे कुलदैवतच आहे असंही म्हटलं तरी चालेल. कारण जेव्हा महाराज सटाण्यामध्ये होते त्यावेळेला एक दैवी शक्ती म्हणून काम करत होते इथे, असंच म्हणता येईल. माणसाच्या स्वरूपामध्ये देव जर बघायचं असतील तर हे आमचे यशवंतराव महाराज यांनी त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये जाऊन धान्याचे कोठार ओपन करून दिलेले होते, कारण दुष्काळ पडलेला होता. पण जेव्हा इंग्रजांनी तो दरवाजा खोलला तर त्या धान्याचं कोठार जसं तसं भरलेलं होतं. मग म्हणताच येईल ना, दैवी शक्तीच म्हणावी की नाही. तर आपल्या यशवंतराव महाराजांनी आणि आईने अगदी आईवडिलांप्रमाणे आमच्या ह्या सटाणा नगरीला सांभाळलेला आहे. कारण इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना ही पूर्ण होते म्हणजे होतेच. आणि इथलं एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा आपल्या महाराजांची यात्रा असते 17 ते 18 दिवसाची, तर महाराजांची जेव्हा स्नान पूजा वगैरे होते, तर सटाण्यात जेही तहसील कार्यालयातील तहसीलदार असतील त्यांच्या हाताने महाराजांची पूजा होते. महाराजांना स्नान घातलं जातं, सगळ्या काही गोष्टी केल्या जातात. मला जितक्या थोडं जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते. इथे लक्ष्मी मातेचं मंदिर पण आहे. असं म्हणतात की पुरामध्ये ती मूर्ती वाहून आलेली आणि तिची स्थापना आपल्या महाराजांनी केलेली. तर हे बघा, एवढं सुंदर असं मंदिर आहे. आणि मंदिरात येताच आज मी विठ्ठल रुक्मिणी बघितल्या. आणि योगायोगाने 2 दिवसामध्ये आषाढी एकादशी पण आहे. तर सुंदर असं विठ्ठल नामाचा गजर इथे चाललेला होता, अगदी छानच. तर एवढं भक्तिमय आणि असं छान वातावरण होतं, हे बघा. आणि मी पण आज एवढी शांततेने बघितलेलं, कारण जेव्हा मी गेलेली तेव्हा खूप अशी गर्दी असते. तर हे बघा, उजव्या हाताला महाराजांची छोटी मूर्ती आहे, त्याच्या शेजारी गणपती बाप्पा, आपले यशवंतराव महाराज, इकडे सरस्वती माता आणि इकडे आपले विठ्ठल रुक्मिणी. शेजारीच महादेवांचंही मंदिर आहे. म्हणजे खूप छान आहे. आणि मंदिर कोणतेही घ्या, तिथे गेल्यानंतर अगदी छान असं वाटतं, म्हणजे वाटतंच काय दैवी शक्ती असते काय कुणास ठाऊक. आणि एवढं छान असं आपलं मंदिराचा आवार आणि सगळी डिझाईन वगैरे खूपच छान. आणि मी एक नोटीस केलं पहिल्यांदा, कारण मी शांततेत बघते, महाराजांच्या डोक्यावरती विठ्ठल रुक्मिणी अगदी आईवडिलांप्रमाणे त्यांच्याबरोबर उभ्या आहेत. बरोबर आहे की नाही? किती छान वाटतंय, किती म्हणजे खूपच काहीतरी वेगळंच आहे ते बघून मला खूप छान वाटलं. आणि म्हणून तुमच्यासोबतही शेअर करावं असं वाटलं, कारण जे माझा व्हिडिओ बघतील हे नक्की नोटीस करतील. आणि इथे मस्त बाबा येऊन बसलेले आहे अगदी शांततेत. हे बघा, केवढं शांत वातावरण आहे. आता हळूहळू कोणी ना कोणी यायला सुरुवात होणारच आहे. आणि आमच्या यशवंत नगरीचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही कोणतंही दुकान घ्या त्याच्यावर ती नाव यशवंत हे असणार म्हणजे असणारच. चला तर मग या कधीतरी आमच्या या यशवंतराव महाराजांच्या दर्शनाला. आणि गणेशदादांचा माझा विषय पण झाला की देव स्वतःहून दर्शनाला बोलवतो. आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला, फटाफट आवरलं, कारण उद्या सकाळी लवकर उठून बेबो साऊची तयारी करायची आहे. तर इथे तुम्हाला म्हणतो, आई तू खूप छान आहेस. म्हणजे प्रत्येक आईला ही गोष्ट ऐकून खूपच छान वाटेल, नाही का? आणि ही ऐकायलाही खूपच चांगली वाटेल, म्हणून मी पटकन रेकॉर्ड केलं की नाही कोणी म्हणू ना म्हणू, पण आपलं मुलं आपल्याला छान म्हणतं. हे बघ, खूप मस्त. आम्ही सगळे झोपण्याच्या तयारीत आहे.
मजेत असाल. तर आज मी चाललेली आहे वॉकिंगला. आज बेबीच्या स्कूलमध्ये आहे आषाढी एकादशी, तर त्याच्यामध्ये बेबीचा मेकअप वगैरे करायचं. तर पटापट आपण जातलेली आणि पाऊस खूपच झालेला आहे. नाशिकच्या गोदावरी मातेला तर अक्षरशः पूर आलेला आहे. बिचारी स्वच्छ होते तर बघते की पाण्यामध्ये बॉटल्स आहे ते खूप घाण जाताना. हा कधी न संपणारा विषय आहे पोल्युशन. भेटूया घरी आल्यानंतर. ओके बाय. इथे रस्त्याने जाताना तर पावसामुळे इतके खड्डे पडलेले आहे ना की खूप जपून चालावं लागतं. दिवसा गाड्या घेऊन जायलाही भीती वाटते इथे. खूप म्हणजे खूपच. हे बघा, आणि आता वॉक करून मी आलेली आहे घरी आल्यानंतरचा एवढं स्पीडने कामावर लागेल, कारण स्वयंपाक, बेबूची तयारी, साऊची तयारी, ह्या दोघांच्याही तयाऱ्या करायच्या आहेत. त्याच्यामुळे आता फटाफट घरी जाऊया आणि ह्या मुलांची तयारी करूया. आणि वारा तर एवढा आहे, काहीतरी प्रचंड वारा चालू आहे 2 दिवसापासून. मागच्या आषाढी एकादशीमुळे बहुतेक आपले मेघराजाही खूप बरसत आहे आणि हवा पण खूपच आहे जबरदस्त. आणि हे बघा, आमचे सौ महाराज अगदी छान असं रेडी झालेले आहेत. मस्त टीका वगैरे लावून, कुर्ता घालून रेडी आहे. आम्ही धोती वगैरे काही घातलेली नाही, कारण आवडत नाही ना. आता थोडंफार समज यायला लागलेली आहे. पहिले कसं होतं, कळायचं नाही ना पहिले, त्याच्यामुळे मग आईने जसं घालून दिलं तसं रेडी व्हायचो आम्ही. आणि ही बेबूराणी तिच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम आहे, तर ती छान अशी रेडी झालेली आहे. तिला म्हटलं चल फटाफट फोटो काढून घेऊया. तर ही अशी होती कालची आणि आजची लगबग. चला तर मग भेटूया नेक्स्ट माझ्या ब्लॉगमध्ये. माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. आणि उद्या आपण अशी छान मस्त साजरी करूया आषाढी एकादशी. आज सगळे वारकरी पंढरीला आपल्या विठ्ठलाला भेटायला जातील. चला तर मग भेटूया उद्याचा व्लॉग. ओके बाय. आणि हे आलेले आहेत बेबूचे काही फोटोज माझ्यापर्यंत, ते तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग बाय बाय.